अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रेंदाळ येथील अंबाई नगर परिसरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून या संदर्भात आज अखिल भारत हिंदू महासभा रेंदाळ शहर यांच्या वतीनं ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले। त्यावेळी परिसरातील नागरिकांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। निवेदनामध्ये म्हटले आहे, अंबाई नगर परिसरात 8-8 दिवसांनी केवळ अर्धा तास पाणी पुरवठा केला जात आहे। एवढ्या अल्प वेळेमध्ये मिळणारे पाणी अत्यंत अपुरे असल्याने पिण्याचे, स्वयंपाकाचे तसेच स्वच्छतेचे प्रश्न गंभीर बनले आहेत। त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन झाले असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे अंबाई नगर परिसरामध्ये जल स्वराज्य योजनेअंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात आलेली असतानाही स्थानिक नागरिकांना नियमित व पुरेसा पाणी पुरवठा मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। शासनाच्या योजनेतून उभारलेली सुविधा असूनही नागरिकांना त्याचा लाभ मिळत नसल्याने परिसरामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। टाकी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती नागरिकांवर ओढवली असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली। याशिवाय जल स्वराज्य टाकीतील पाणी खासगी टँकरने विकले जात असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे। सार्वजनिक योजनेतील पाणी नागरिकांना देण्याऐवजी काही टँकर तर बांधकामे व इतर कारणांसाठी विकली जात असल्याची चर्चा असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।